माझ्यासोबत पण हे घडलंय. मी काय करू आता? कोणाला सांगू? पण सांगायचं कोणाला ते कळलंच नाही. कधी रस्त्यावरती, कधी शेजारच्यांकडे, कधी माझ्याच घरी. मला खूप ओरडायचं होतं. कोण ऐकेल, कोणाला समजेल, कळलंच नाही. असं माझ्या बाबतीत का घडलं? माझं काहीतरी चुकलं का? मी शुभदा रणदिवे, फाउंडर डिरेक्टर फाउंडेशन ऑफ चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान ह्या संस्थेची आहे. असं आमच्या लक्षात आलं की हा जो एक बाललैंगिक अत्याचाराचा जो प्रश्न आहे त्याच्यावर खूप कमी काम केलं जातं. आपल्या देशात आता प्रत्येक तासामागे ॲटलिस्ट 6 बालकांचं कुठच्या ना कुठच्या प्रकारे बाललैंगिक अत्याचार होत आहे. कारण कोणीही त्याच्याबद्दल बोलायला सुद्धा तयार नव्हतं. नॉर्मली लोकांना वाटतं की मोठ्या मुलींचाच होतो किंवा आता मुलग्यांचा पण होतोय, लोकांना माहीत आहे. पण काही बालकं इतकी लहान असतात की अगदी तान्ह्या बाळांवरती पण अत्याचार होत असताना दिसत आहे. स्टॅटिस्टिक्स प्रमाणे जर पूर्वीचे सर्वे पाहिले ना तर 50-50% आहे की असा फरक दिसलेला नाही की मुलींवर जास्ती होतात का किंवा मुलांवर जास्ती होतात का. फक्त एवढंच घडतं की मुलग्यांवरच्या अत्याचाराला वाचा फुटत नाही पटकन. कारण माइंडसेटच नाही, म्हणजे समाजाला वाटतच नाही की मुलग्यावरती पण लैंगिक अत्याचार होऊ शकेल. बऱ्याचदा त्यांच्या जवळच्या लोकांनी केलेले असतात. त्याच्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांचा समावेश असतो किंवा त्यांच्याच घरातल्या कोणाचा तरी पुरुष व्यक्तीचा समावेश असतो. आणि अशा वेळेस ते बालक जे असतं तर त्या बालकाला एकतर लैंगिक अपराध ही संकल्पना माहीत नसते, पण त्याला माहिती असतं की आपल्या बाबतीत काहीतरी विचित्र घडलेलं आहे. तर अनेक वेळा काय होतं की आईवडिलांना वाटतं की जाऊ दे, मूल छोटं आहे, ते विसरून जाईल, काय आपण बोलायला नको, नाहीतर त्याला अजून त्रास होईल. पण ते कधीही FIR करायला किंवा पोलिसांना सांगायला तयार नाही होत. पॉक्सो हा जो कायदा आहे तो काय सांगतो की तुम्हाला कळलं की ते पोलिसांपर्यंत तुम्ही माहिती दिली पाहिजे. मग कोणीही असाल, तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही पोलिसांपर्यंत माहिती देणं, त्यांना इंटिमेट करणं हे प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आणि नाही केलं तर मग त्याची रिपरकशन्स वेगळी होऊ शकतात. आता नुसतं कॉन्टॅक्ट अब्यूज इज नॉट अन अब्यूज. ऑनलाईन हॅरेसमेंट आहे, टीजिंग आहे, इव्ह टीजिंग आहे, स्टॉकिंग आहे, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणे, व्हिडिओज तयार करणे, मॉर्फ व्हिडिओज तयार करून ते पब्लिशाईज करणे. अँड दीज पीपल हू आर हॅरेसिंग हे सतत त्यांचे जवळचे फ्रेंड, सोसायटीमधले राहणारे, स्कूलमधले हेच लोक आहेत. खूप वेळा काय होतं की मूल व्यक्त करू शकत नाही की काय एक्झॅक्टली झालेलं आहे त्याच्याबरोबर. इट कुड बी ड्यू टू व्हेरियस रिझन्स की म्हणजे आपले बॉडीली फंक्शन्स करताना दुखणं किंवा शू करताना दुखणं किंवा जेव्हा त्यांचं ते पॉटी वॉश करताय तेव्हा त्यांना दुखणं, आंघोळ घालताना अतिशय घाबरणं, कोणी हात लावला की डचकणं, त्याच्या खाजगी प्रायव्हेट पार्ट्सला हाताळण्याचा प्रयत्न खूप करत असतो. कधीतरी नेल बायटिंग किंवा थम्सकिंग, कधीतरी जर मोठा मूल असला थोडंसं तर व्यसनाकडे ओढ जाणं. कारण की खूप वेळा काय होतं की ट्रॉमा शरीरात मुरतो आणि जर हे ते बालक बोलू शकलं नाही तर मग ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅनिफेस्ट होतं किंवा दिसू येतं. कधी कधी काय होतं की पालक मुलांना शरीराच्या अवयवासंदर्भात सांगतात, बोलतात, पण प्रायव्हेट पार्टबद्दल कधीच बोलत नाहीत त्यांच्याशी. 4 प्रायव्हेट बॉडी पार्ट आहेत, त्यामध्ये कोणते तर ओठ, छाती, सूची जागा आणि शीची जागा हे आपले 4 प्रायव्हेट बॉडी पार्ट आहेत. ह्यांना कोणालाही हात लावू द्यायचा नाही आणि आपणही कोणाच्या प्रायव्हेट बॉडी पार्टला हात लावायचा नाही. आणि जर कोणी आपल्या प्रायव्हेट बॉडी पार्टला हात लावत असेल तर सर्वात आधी आपण नाही म्हणायचं आहे. पहिली गोष्ट तर विश्वास ठेवा. खूप वेळा पेरेंट्स विश्वास ठेवत नाही आणि की नाही तू खोटं बोलते, स्पेशली इफ इट इज अन इम्पॉर्टंट पर्सन अराउंड. सेकंडली शॉक व्हॅल्यू दाखवू नका. थर्डली व्हेरी इम्पॉर्टंट की त्या मुलामुळे झालेलं आहे हे त्या बालकाला कधीही जाणून देऊ नका. पेरेंट्स घाबरतात आणि त्याच्यामुळे त्या मुलाला जे प्रॉब्लेम झालेलं आहे त्याच्यापेक्षाही वाईट वाटतं की मी काहीतरी चूक करून माझ्या पेरेंट्सला एवढे अँझायटीमध्ये टाकलेलं आहे. तर घाबरू नका, जे गरजेचं आहे ते करा.
हा कायदा असं सांगतो की बर्डन ऑफ प्रूफ हे फक्त आरोपीवरती असणार आहे. जो कोणी ज्यांनी गुन्हा केलाय त्याला हे सिद्ध करायचं आहे की त्यांनी केला किंवा नाही केला. बालकाला फक्त एकदा धाडस करून सांगायचे की माझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे. त्यानंतर बालकाला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुंतवलं जात नाही. आपण जर प्रत्येक पोलीस स्टेशनला गेला तर प्रत्येक पोलीस स्टेशनला आता एक चाइल्ड फ्रेंडली रूम आहे. चाइल्ड फ्रेंडली रूम याच्यासाठी तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये जर एखादा बालक त्याच्यावर काही अपराध झाला असेल, त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले असतील, तर जर तो पोलीस स्टेशनला आला तर ते एक तिथलं दबावयुक्त किंवा भीतीयुक्त वातावरण असेल असं त्याला वाटू नये. पॉक्सो कायद्यामध्ये जर आपण साधा 164चा जबाब असेल तर तो जबाब घेत असताना सुद्धा फक्त एक न्यायाधीश मॅडम असतात, त्यांच्यासमोरच बालकाचा जबाब घेतला जातो. इवन जी पूर्ण हिअरिंगची जी प्रोसेस आहे ती सुद्धा चाइल्ड फ्रेंडली वातावरणात, म्हणजे बालकाला कम्फर्टेबल वाटेल असे, म्हणजे जेणेकरून कोर्ट सगळं दिसून येत, जी रचना आहे इन्फ्रास्ट्रक्चर ते कोर्टा टाईप दिसायला नाही पाहिजे. मग तिथं खेळणी असावीत लहान मुलांना खेळण्यासाठी, म्हणजे त्याला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने. तर आपल्याला 3 गोष्टी म्हणायच्या आहेत त्यांना, की तू हे सांगितलंस, हे मला हे खूप चांगलं केलंस, तू शूर आहेस आणि मी हे थांबवेन. आता मी हे थांबवेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला वाचवण्यासाठी नाही पण त्या मुलाच्या मानसिक स्थितीसाठी का हा कायदा झालेला आहे, का आपण रिपोर्टिंग मॅन्डेटरी करतो, सो दॅट त्या मुलाला असं वाटेल इट इज पार्ट ऑफ हिलिंग की त्या माणसाला, बाईला, जे पण पर्पेट्रेटर आहे त्यांना शिक्षा झाली आहे किंवा ते एवढे पॉवरफुल नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं हिलिंग पण होऊ शकतं. आम्ही साधारण काही 6 पैलूंवर मुख्य काम आमचं चालतं. पहिलं म्हणजे प्रतिबंधन आणणं, त्याच्यानंतर दुसरं आहे केसवर्क, जेव्हा की असा अत्याचार होतो त्याच्याबद्दल पोलिसांकडनं मदत, मेडिकल करता मदत, हे सगळं मुलांना मिळवून देणं, कुटुंबाबरोबर राहणं, कुटुंबाचं समुपदेशन, मुलांचं समुपदेशन करणं. ते झाल्यानंतर मोफत लिगल एड मुलांना देणं, अगदी केसचा सांगता होस्तवर, जे काही केसचा निकाल असतो तो लागेस्तवर त्यांच्याबरोबर राहणं. जनरली त्यांना कुठे पुढे नोकरी मिळवून देणं, त्यांचे 18 होईपर्यंत कुठेतरी संस्थेमध्ये त्यांची सोय करून देणं, या अशा पद्धतीचं पण काम आम्ही करतो. बाल लैंगिक अत्याचार ह्या विषयाबद्दल आपल्या मनात 0 टॉलरन्स असला पाहिजे. जितके जास्त तक्रारी आपण करू तितके पुढचे होणारे घटना आपण थांबवू शकू. पोलीस आणि कोर्ट हे जनरली आपण अवॉइड करतो. युनिफॉर्म जरी असला तरी आम्ही तुमच्यासाठीच आहोत. कुठच्याही प्रकारची मदत लागली तुम्हाला किंवा आणि कोणी प्रौढाला, तुमच्या शाळेतल्या लोकांना किंवा वस्तीमधल्या लोकांना, तर मुस्कान सतत तुमच्या सोबत असेल. आपण सर्वच समाजातले पालक आहोत. आपण जागृत राहून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आसपास जर कोणावर लैंगिक अत्याचार घडत असेल तर तो थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.